मध्यंतरी एक आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर वाचण्यात आला. या अभ्यासात दिसून आले होते की जितका अधिक वेळ सोशल मीडियावर व्यक्ती घालवतो तितका तो सामाजिकदृष्ट्या स्वतःला एकटा समजायला लागतो. किती विरोधाभास आहे बघा. ज्याचे नाव सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे सोशल आयसोलेशन निर्माण होत आहे. म्हणून प्रश्न निर्माण होतो, सोशल मीडिया खरंच सोशल आहे का? या संदर्भात चर्चा करण्याकरिता समय अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. अमरावती शहरातील मध्यवर्ती असलेल्या राजकमल चौकात काही व्यक्ती भीक मागतात आणि रात्री तिथेच उड्डाणपुलाखाली झोपतात. काल सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान तिथून जात असताना पाहिले की भीक मागणाऱ्यांपैकी एक स्त्री एका मुलाला सोशल मीडियावर काहीतरी दाखवत होती. ते दृश्य पाहून विचार आला, आम्ही अन्नाशिवाय, वस्त्राशिवाय किंवा निवाराशिवाय जगू शकू, मात्र सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. असा हा सोशल मीडिया आमच्या जीवनावर खोलवर परिणाम करत आहे. यातील अनेक परिणाम सकारात्मक आहेत, ते आपल्याला ज्ञात आहेत. मात्र सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम जास्त आणि दुरोगामी आहेत. ही सोशल मीडियाची दुसरी बाजू आजच्या या व्हिडिओचा चर्चेचा विषय आहे. सोशल नेटवर्किंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाईट्स आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम यांचा समावेश सोशल मीडियामध्ये होतो. सोशल मीडिया दूरच्या व्यक्तींसोबत संवाद स्थापित करून देत असले तरी जवळच्या व्यक्तींसोबत विसंवादाचे जर ते कारण बनत असेल तर असा सोशल मीडिया आमच्या हिताचा म्हणावा काय? प्रत्यक्ष जीवनापेक्षा सोशल मीडियातले आभासी जीवन हवेहवेसे आणि आकर्षक वाटायला लागले आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा लहान मुलं मुली प्रवास करायची तेव्हा ती खिडकीतून दिसणाऱ्या झाडी, वेली, शेतं, डोंगर, नद्या या सर्वांचे निरीक्षण करायची, आनंद घेत प्रवास करायची. आता प्रवासातही मुलांच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभव यापेक्षा आभासी जग मुलांना आकर्षित करत राहते. आपल्यालाच मुलांना म्हणावं लागतं, अरे बाहेर बघ, ते किती छान आहे. तेव्हा ते तेवढ्यापुरती मान वर करतात आणि पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालतात. कारण सोशल मीडियावरच्या रील्स रिअल लाईफपेक्षा मजेशीर वाटतात. केवळ लहान मुलांपुरतेच नाही तर तुम्ही आम्ही सुद्धा काही वर्षांपूर्वी प्रवास करताना अपरिचित व्यक्तींसोबत सहज काहीतरी चर्चा करायचो. कितीही लांबचा प्रवास असला तरीही वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरू राहायची आणि प्रवास आनंदाने व्हायचा आणि त्या चर्चेतून अनेक नवीन बाबी ज्ञात व्हायच्या. आज हे घडताना दिसत नाही. प्रवास असो वा अन्य कुठलेही ठिकाण, जिथे अनोळखी व्यक्ती, अपरिचित व्यक्ती एकत्र येतात तिथे ते एकमेकांसोबत बोलणे टाळतात, आपापला मोबाईल बाहेर काढतात आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात रममान होतात. या बाबीचा परिणाम इतक्यापुरता मर्यादित नाही तर यातून एक सामाजिक अस्वस्थता निर्माण होत आहे. इतरांना ऐकून घेणे, त्यांची भूमिका समजून घेणे ही प्रक्रियाच खंडित व्हायला लागली आहे. मध्यंतरी एका वृत्तपत्रामध्ये एक व्यंगचित्र वाचण्यात आले होते. पती पत्नी दोघेही जेवण करत असतात. दोघेही जेवताना आपापला मोबाईल पाहत असतात. पती पत्नीला म्हणतो, अगं किती वेळ झाला तुला व्हॉट्सअप केलाय, मला चपाती हवी आहे म्हणून. चपाती तर दिलीच नाही आणि अजून मेसेजही रीड केला नाही. व्यंगचित्रातील या पतीला चपाती दिली नाही याचा राग आलेला नसतो, तर आपला मेसेज अजून रीड झालेला नाही याचा राग आलेला होता. सोशल मीडियामुळे आमच्या कौटुंबिक व सामाजिक संवादामध्ये निर्माण झालेला दुरावा या व्यंगचित्रामध्ये व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील एका सर्वेक्षणात दिसून आले आहे की वैवाहिक कलहाची तक्रार करणारे 50% लोक त्यांच्यातील कलहाचे मूळ कारण म्हणून सोशल मीडियाला दोष देतात. या सर्वेक्षणात असेही दिसून आले की सोशल मीडियामुळे घटस्फोटाच्या प्रमाणांमध्ये 4% अधिक वाढ झालेली आहे. व्यक्तीच्या सोशल डेव्हलपमेंटमध्ये सर्वात जास्त उपयुक्त असणारी बाब म्हणजे विविध प्रकारचे खेळ. हे खेळ इनडोअर असू शकतात अथवा आउटडोअर. खेळांच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये संघभावना विकसित तर होतेच, शिवाय सामाजिक भाव आणि भान विकसित होते. आज मात्र मोबाईल आणि सोशल मीडिया यांच्या परिणामी मुलं मैदानावर जात नाहीत. गेली तरी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मित्रांच्या सोबत असून सुद्धा प्रत्येकजण आपापल्या कंपार्टमेंटमध्ये गुंतून पडलेला असतो. मैत्रीचे नाते रुजवायला आणि फुलवायला ही बाब फार मोठी अडसर ठरत आहे. इतकेच नव्हे तर व्यक्तीच्या सोशल डेव्हलपमेंटवर याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे नव्याने संपर्क स्थापित झालेले जुने 2 मित्र अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.
थोड्या वेळ चर्चा झाल्यानंतर नकळत दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये गुंततात. जितका आनंद सोशल मीडियावर भेटल्यानंतर त्यांना झाला होता त्यापेक्षा कमी आनंद प्रत्यक्ष भेटीत त्यांना अनुभवता आला. आणि थोड्याच वेळात ठीक आहे, चॅटिंग करत राहू असे म्हणून ते एकमेकांचा निरोप घेतात. ही घटना सोशल मीडियामुळे आपल्या मानसिकतेवर झालेल्या खोलवरच्या परिणामाची साक्ष देते. एक महिला आपल्या लहान बाळाला घेऊन गार्डनमध्ये बाकावर बसली होती. तिने तिचे बाळ बाजूला बाकावर ठेवले होते. बसल्या बसल्या काय करावे म्हणून ती रील पाहायला लागली. कोणीतरी ते बाळ तिच्यापासून उचलून नेले. मात्र सोशल मीडियाच्या नादात त्या महिलेला हे लक्षातच आले नाही. जेव्हा तिचे लक्ष गेले तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. सोशल मीडिया हे एक व्यसन बनत आहे. सोशल मीडिया व्यसनापासून मुक्तता मिळावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात येऊ लागली आहे. जवळपास 5 ते 10% व्यक्ती आज सोशल मीडियाच्या व्यसनाने ग्रासलेले आहेत. सोशल मीडियावर कोणती तरी पोस्ट टाकायची, त्यानंतर त्या पोस्टला लाईक येतात का, कमेंट येतात का हे पाहत राहायचे. हा वेळेचा सदुपयोग असू शकत नाही. ज्यांनी आपल्या पोस्टला लाईक केलं किंवा कमेंट केल्या त्यांच्या पोस्टला आपण लाईक करायचे. हा लाईक नावाचा लाईफलेस कार्यक्रम अनेकांचा सतत सुरू असतो. आपण टाकलेल्या पोस्टला लोकांनी लाईक केले नाही तर अस्वस्थ वाटणे आणि त्यातून डिप्रेशन येऊन आत्महत्येचा निर्णय घेणे अशाही घटना घडत आहेत. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आपला वापरकर्ते अधिकाधिक वेळ आपल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाईल यासाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येक सोशल मीडियाचे स्वतःचे वेगवेगळे आकर्षण केंद्र आहेत. पण या सर्वांमध्ये आमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ किती वाया जातोय याचे भान आम्ही विसरत चाललो. दररोजचा फ्री डेटा संपवण्याच्या नादात जीवन संपत आहे हे लक्षात यायला खूप वेळ लागतो मित्रांनो. तरुण काय आणि वयस्क काय सोशल मीडियावर खूप अधिक वेळ घालवायला लागले आहेत. समाजशास्त्रामध्ये सामाजिकीकरण ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे घडणारी आमची ही सामाजिकीकरणाची प्रक्रिया अत्यंत पोकळ असल्याचे पुराव्यानेशी सिद्ध केले आहे. शेरी टर्कल या अमेरिकन समाजशास्त्रज्ञीने तिने आपल्या अलोन टुगेदर या पुस्तकात सोशल मीडियामुळे व्यक्ती त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्यक्ष जगतापासून कसा तुटत जातो, त्याचा प्रत्यक्ष संवाद कशा प्रकारे संपत जातो व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे व्यक्ती एकाकी पडतो याचा क्रमवार प्रवास लिहिलेला आहे. सोशल मीडियामुळे होणाऱ्या मानसिक आजारांवर अनेक रिसर्च पेपर आज प्रकाशित आहेत. त्या सर्वांमध्ये सोशल मीडियामुळे वाढत जाणारे एकटेपण, त्या एकटेपणातून डिप्रेशनमधून बायपोलर डिसऑर्डर किंवा इतर मानसिक संतुलन बिघडण्याचे अनेक प्रकार, अनेक आजार यांची पायाभरणी सोशल मीडियामुळे कशा प्रकारे होते याचे शास्त्रीय वर्णन आपल्याला वाचायला मिळते. सोशल मीडियाचा वापर करूच नये हा या विवेचनाचा हेतू मुळीच नाही. किंबहुना हा संदेश सुद्धा आपल्यापर्यंत कोणत्या तरी सोशल मीडियामुळेच पोहोचत आहे. सोशल मीडिया हा आमच्या प्रत्यक्ष सामाजिक जीवनाला पर्याय असू शकत नाही हे समजून घेणे आणि सोशल मीडियाच्या व्यसनापासून आपण स्वतःला वाचू शकलो पाहिजे हा या व्हिडिओचा हेतू. या व्हिडिओतील आशय इतरांपर्यंत पोहोचविण्यास योग्य वाटत असल्यास आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. जीवनाशी थेट संबंधित अशाच एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच भेटूया. धन्यवाद.